नमस्कार, महासागर न्यूज देख रहे हैं आप। सुबह से लगातार हम आपको आज पेन की खबरें जो है वो दिखा रहे हैं, और खास करके JSW में जो कुछ भी आज हुआ कंपनी के द्वारा, और साफ तौर पर जिस तरह से एक जन सुनवाई का आयोजन किया गया था और कंपनी के द्वारा बताया गया कि वो अपने आने वाले प्रोजेक्ट में किस तरह से यहाँ के स्थानीय लोगों के लिए क्या कुछ कर रहे हैं। हालांकि कुछ बहुत हंगामों की भी भीड़ चढ़े और कुछ बहुत ऐसी बातें भी सामने निकल करके आई जो कहीं ना कहीं खास करके पेनवासी और यहाँ के आसपास के लोगों के लिए जो आने वाला समय है वो कहीं ना कहीं विकसित और कह सकते हैं कि अच्छा हो सकता है। इसी सब मुद्दे पर बातचीत करने के लिए इस वक्त हमारे साथ मैम है। परिचय उनसे खुद लेंगे और जानने की कोशिश करेंगे कि आज का जो ये सब कुछ कार्यक्रम हुआ है वो अपने किस नज़र से देखती है और उनका अपना व्यक्तिगत राय क्या कुछ है। मेरा नाम शिवानी विश्वास मात्रे है। मैं सरपंच ग्रुप ग्राम पंचायत वडखल की हूँ। जी, आज कंपनी में जिस तरह से जो आयोजन किया गया, आप लोग भी वहां पर मौजूद थी, आपने भी अपनी बातों को प्रखर रूप से रखा है। एक बार जो हमारे नए दर्शक हैं उनको आप बता दीजिए कि क्या कुछ आज का कार्यक्रम रहा, किन मुद्दों को लेकर आप लोग वहां पर पहुंची थी और आज के कार्यक्रम के बारे में आप क्या कहेंगी। आज JSW स्टील डोलवी लिमिटेड और धर्मतर पोर्ट प्राइवेट लिमिटेड की जनसुनावनी फेज 3 की जनसुनावनी थी। उसके बारे में मैं बताना चाहूँगी कि इधर जो फेज 3 होने वाला है, इसके वजह से हमारे इधर के युवकों के लिए रोजगारों की संधि बहुत बड़ी तरीके से उपलब्ध होने वाली है और इसका हमें उपयोग होने वाला है। जो इधर के रोजगार और जो व्यापारी है, उद्योग वाले कर्मचारी है, इनके लिए ये सबसे फायदेमंद है। जी, कंपनी ने जिस तरह से एक प्रोजेक्ट के द्वारा दिखाया है कि संजीवनी हॉस्पिटल भी यहाँ पर बन चुका है, जिससे जो आसपास के लोग हैं उनको मुंबई और सुदूर जगहों पर नहीं जाना पड़ता है। हॉस्पिटल के बारे में आप क्या कहेंगे मैम, चूंकि आप एक बड़े ओहदे पर ही हैं, आपके पास कई ऐसे लोग आते होंगे, बीमार लोग आते होंगे जो अपनी समस्याओं को लेकर पहुँचते होंगे। हॉस्पिटल के यहाँ पर रहने से कितना फ़ायदा आप लोगों को हुआ है। संजीवनी हॉस्पिटल से हमें फ़ायदा तो होता है, पर इससे जो डायलिसिस के लिए लोगों को मुंबई में जाना पड़ता था, अलीबाग में जाना पड़ता था, इनके लिए वो ज़्यादा फायदेमंद है। जो आदिवासी महिलाएं हमारे इधर की, इनके लिए जो डिलीवरी के लिए जो लाभ है यह ज़्यादा प्रमाण से उपलब्ध किया गया है CSR मार्फत। मी श्री योगेश काशीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य वडखल। आज मैं JSW स्टील लिमिटेड डोलवी, धरमतर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड याच्या तिसऱ्या टप्प्याच्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या माध्यमातून जनसुनावणी आयोजित केली होती। ही जनसुनावणी या आमच्या विभागासाठी फार मोठा पर्व होता, कारण एवढा मोठा देशातील लोखंड कारखाना आमच्या गावात येतोय आणि याचा नक्कीच इथल्या तरुण रोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी फायदा होईल। इथं असणाऱ्या व्यापारीकरणाचा व्यापार वाढेल। इथं असणाऱ्या आमच्या विभागात JSW फाउंडेशनच्या माध्यमातून लोकोपयोगी विकास कामे होतील। मी JSW कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या या नवीन कारखान्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देत असताना मला असं सूचित करायला वाटतंय की या परिसराला पिण्याच्या पाण्यापासून रस्ते असो, शाळा असो, महिलांचा सबलीकरण असो, हे सर्व JSWच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो। या परिसरातील विद्यार्थ्यांना JSWच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो की इथे कबड्डीसारखा खेळ आहे आणि इथला कबड्डी खेळणारा खेळाडू आज महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार विजेता प्राप्त 5 आमच्या गावात आहेत। आम्हाला JSWच्या माध्यमातून कबड्डीसाठी एक अकॅडमी मिळावी। JSW कंपनीच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होतो। याबरोबर शैक्षणिक दृष्ट्यातून JSW कंपनीने जे हॉस्पिटल संजीवनी उभं केले, त्या संजीवनी हॉस्पिटलला नर्सिंगसाठी तर नर्सिंग स्कूल ओपन करावी। JSW हॉस्पिटलमुळे या परिसरातील मुंबई पनवेलकडे जाणारे जे का आमचे हे होते JSW कंपनीच्या माध्यमातून
2014च्या सुनावणीमध्ये आम्ही मागणी केली होती की इथे एक चांगला सुसज्ज हॉस्पिटल असावा आणि त्याच मागणीचा एक प्रत्युत्तर म्हणून त्याने 2020ला चांगलं संजीवनी मल्टीस्पेशल हॉस्पिटल तयार केलं. त्यामुळे इथल्या रुग्णांना पनवेल मुंबईकडे जावं लागत नाही. त्या दवाखान्यामध्ये इथल्या स्थानिकांना माफक दरात त्यांचा उपचार योग्य व्हावा ही आमची रास्त मागणी आहे. त्याचबरोबर संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांना कंपनीच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे. येथील विद्यार्थ्यांनी फक्त कंपनीच्या मर्यादित न राहताना त्यांच्यासाठी UPSC MPSCसाठी एक अभ्यासी केंद्र स्थापन करावं. या पलीकडे मी सांगतोय की साहेब, रायगड जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला पाण्याचा जो स्रोत आहे तो मुळशी धरणातून येतो. याचं कारण असं आहे की टाटा पॉवरच्या माध्यमातून रसायनी मोपाडाच्या परिसरातल्या MIDCला पाणी पुरवलं जातो आणि धाटाव JW RCF या परिसराला भिरा पॉवरचा पाणी यायला जातो. तर कंपनीच्या माध्यमातून जे प्रशासनाला करताना आलं, JWच्या माध्यमातून मोठं जलाशय, मोठं धरण इथं उभं करावं की कोकणात पाऊस खूप पडतो, त्याचं सिंचन होत नाही. हेटवणं धरण आहे तो नवी मुंबईच्या प्रकल्पासाठी आहे, त्याचा फायदा या विभागाला होत नाही. मी या जनसुनावणीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या धरमतर पोर्ट होती देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी EV लोडर्स, EV गाड्यांचा वापर करावा पर्यावरण कमी होण्यासाठी. तर भारतात देशामध्ये पहिल्यांदा कोणी EV लोडर आणला असेल त्या JW कंपनीच्या धरमतर पोर्टवरती. हा ऐतिहासिक कार्य आहे. या भागातील वृक्षारोपणासाठी पर्यावरण संतुलित राहावं म्हणून वडखलच्या वरती असणारा मालडुंग आणि सुलेवाडी येथे हजारो वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी या निमित्ताने असं सूचित करेल की इथून पुढेही इथल्या आदिवासी बांधवांसाठी फुलं विक्रीसाठी येतील अशी वृक्ष लागवड करावी. माझी विनंती आहे या निमित्ताने की या परिसरातील भात शेती आमच्या वाडवडिलांची आहेत. त्या भात शेतीमध्ये समुद्राचे पाणी येऊन कांदळवन वृक्ष असल्या कारणाने आमच्या जमिनी आहेत त्या पुनर्विकसित करण्यासाठी त्याच्या अडथळे निर्माण होत आहेत. तर या पर्यावरणाच्या सुनावणीच्या दरम्यान मी आपलं महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला मी सूचित करतोय की आम्हाला ती कांदळवन झाडं आमच्या मालकीच्या जमीन शेतीमध्ये उगवली आहेत ते नष्ट करण्याचे आपण अधिकार द्यावेत आणि खाडीचा बांध हा कायमस्वरूपी पक्का करावा. समुद्राचा भरतीचा पाणी जर भात शेतीत आला नाही तर कांदळवन वाढणार नाहीत, कांदळवन नष्ट होतील आणि आमच्या ज्या जमीन आहेत शेकडो एकर त्या पुन्हा विकसित होतील. JW कंपनीने भात शेतीसाठी चांगला मोबदला द्यावा विकत घेताना आणि काय प्रमाणात आमच्या जमिनी भाडेतत्वावर घेतल्यात त्यांनाही भाडेतत्वाचा भाडा हा चांगल्या रीतीने देऊन इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध द्यावा हीच माझी आजच्या जनसुनावणीच्या निमित्ताने विनंती आहे.